नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. शाळांच्या विलीनीकरणाला पालकांचा विरोध. 70सह पेडण्यातील पालकांनी घेतली हरकत. वाळपई भाग शिक्षण अधिकाऱ्यांना पालकांकडून निवेदन सादर. सेलिसोल्सवरून स्मृती इराणी बोलतायत सफेद झूठ. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांची टीका. ईट ऑल फूड अँड बेव्हरेजेस कंपनी इराणींच्याच कुटुंबियांची. दोन्ही कंपन्यांचे जीएसटी क्रमांक एकच. चोडणकरांचा दावा. मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांनी विषयात लक्ष घालावे, चोडणकरांची मागणी. आरएसएसचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता. भारतीय तिरंगाही आरएसएसला मान्य नव्हता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा खळबळजनक दावा. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचं योगदान महत्त्वाचं, चोडणकरांचं वक्तव्य. राज्यात बेकायदा ट्रॉलर्सवर होणार कारवाई. समुद्रात जाणाऱ्या मच्छीमार होड्यांची होणार तपासणी. बेकायदा मच्छीमारीसह एलईडी फिशिंगवर नियंत्रण आणणार, हळर्णकरांची ग्वाही. वास्कोत घुमला श्री रामनाथ दामोदर महाराज की जयचा जयघोष. श्रीदेव दामोदराच्या अखंड भजनी सप्ताहाला सुरुवात. दामोदराच्या चरणी श्रीफळ वाढवून सप्ताहाला प्रारंभ. दामबाबच्या दर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी. आणि राज्यात 7 ऑगस्टपर्यंत मुसळधार. 5 आणि 6 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी. गोवा हवामान विभागाची माहिती. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. राज्यातील सुमारे 294 शाळांचं लवकरच विलीनीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे. शाळांच्या या स्थलांतरात 70 तसंच पेडणे तालुक्यातील पालकांनी बुधवारी तीव्र विरोध दर्शविला आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. विद्यार्थ्यांच्या पुरेशा संख्येअभावी ग्रामीण भागातील सरकारी प्राथमिक शाळा बंद पडण्याचं सत्र गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. गतवर्षीही 7 मराठी आणि 1 कोकणी अशा 8 शाळा बंद पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे किंवा एकच शिक्षक कार्यरत आहे, अशा शाळा जवळच्या शाळांमध्ये विलीनीकरण करण्याच्या दृष्टीनं सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीही गेल्या 2 महिन्यांपासून सर्वेही सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे 294 शाळा एकशिक्षकी असल्याचं तसंच तिथे अगदीच कमी विद्यार्थी शिकत असल्याचं समोर आलं आहे. अशा शाळा जवळच्या शाळांमध्ये विलीनीकरण करण्याचा विचार सरकारनं सुरू केला आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयाला ग्रामीण भागातील पालकांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. सोनाळ तसंच 12 जण पाटवळ शाळेच्या खडकी येथील स्थलांतरास पालकांनी हरकत घेतली आहे. याविषयी वाळपई भाग शिक्षण अधिकाऱ्यांना पालकांकडून बुधवारी निवेदन सादर करण्यात आलं. लवकरच मुख्यमंत्र्यांसह स्थानिक आमदारांनाही निवेदन देणार असल्याचं पालक यावेळी म्हणाले. आयज आमी हे सगळे जमलेले आसा की आमचे गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल 12 जण हे मर्ज करपाचे वाटेर आसा आणि गव्हर्मेंटान आमकां स्कुलाक एक लेटर केला की आमच्या स्कुलान भुरगीं कमी आसा अशें म्हणून. पण आमच्या गांवान एक्चुअल 31 भुरग्यां लास्ट इयर 26 आसली. सो आमकां दिसता की आमच्या गांवान ही भुरगीं वाडत वयतली आणि आमच्या 12 जण गांवाक एक सेंटर पॉयंट आहात आणि पाटवळ आणि 12 जण हे दोन्ही मेळून एक स्कूल चलयता, दोगांचे भुरगे तशें. आणि आमकां एक ऑर्डर येयला तेंच्यांनी की बाबा आमचे मर्ज करून 12 जण पाटवळ हे भुरगे सगळे खडके व्हरून तांकां एक बरी फॅसिलिटी दिता अशें म्हणटा आमकां ते. पण आमकां ते पटोंक ना. तेच्या विरोधान आमी आयज सगळे हांगा जमलेले आहा एडिया ऑफिसान. सो आमची एक रिक्वेस्ट आसा की बाबा आमचे स्कूल मर्ज करचे न्हू आणि आमकां एक भुरग्यांक आमच्या गांवच्या लोकांचे वटेन एक आमकां बरी एक फॅसिलिटी मेळोन आमकां भुरग्यांचे बरें जावचे. पेरंट्साची प्लस ग्रामस्थ आशिल्ले माजी स्टुडंट आशिल्ले आनी सगळ्यांनी डिसिजन घेतलें की 12 जाणां शाळा आसा ती तशीच चालू दवरपाची. कारण थंय 2 टिचर आसा आनी प्लस 31 स्टुडंट्स आसा. सो जाता कितें प्रॉब्लेम, पाटवळचे गांव आसा थंय भुरगे 12 जाणां शिकपा येता आनी पाटवळ म्हणटा त्या गांवान बसी वचना. बारीक पूल आसले कारणान थंय बसी वचना. सो सद्या सुद्दां भुरगे चलतूच यो वच करतात. बाकीच्या गांवांनी लोकां भुरग्यांक हें मेळ्ळा की बालरथ दिल्ली आसा गव्हर्मेंटान. पूण ह्या गांवांत पाटवळ गांवांत बालरथ हे वचना कारणान यो चलत वयचें पडटा भुरग्यांक. सो आमचे आयज आमी डिमांड एडिया कडेन डिमांड केला आमी की आमचे हें रद्द करचें.
आणि प्लस आता आम्ही रोखड्यात ग्रामस्थाची मिटींग घेऊन CMाक आणि लोकल MLA तांकां लेटर करतलो. स्कूल मर्ज करपाचो जो विशय आयज टिचरीन मांडला हांगा आमच्या कडेन तो आमकां पास ना. मेन आमकां हांगा कितें प्रॉब्लेम जाता, पावसान एक 15-15 दीस उदकाचो मेन प्रॉब्लेम जाता, रोड ब्लॉक जाता. ताका लागून मेन आमचो तोच हे आसा की स्कूल आमचें मर्ज करपाचें ना. आणि म्हाका सांगात आता तुम्ही जे एका पूर्ण विरोध करता, जो मर्ज आहा ताका विरोध करता. हय, पूर्ण विरोध आसा. मर्ज करपाचें ना. तुमी गव्हर्मेंट फॅसिलिटी दितले आमकां, हेचे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी दितले, पूण परत तोच प्रॉब्लेम आसा न्ही. आमकां भुरग्यांक सुद्दां एका टायमार थंय रेडी करून दवरचें पडटलें. पयलीं ते चवथीची भुरगीं इतली व्हडली ना की सकाळी उठून फटाफट ती तयारी केली तेंच्यांनी, कितें हें केलें, इतली हें ना. म्हणजे एका टायमार आमकां थंय तांकां उबें करून दवरचें पडलें. जरी कितलें हें केलें तरी भुरगीं परत ते दनपारां पावतलीं बी लेट. हांगा म्हणल्यार अचानक भुरग्यांक कितें समजा जालें, जोर येयलो, कितें येयलें, टिचर सुद्दां एक वेळ हाडून पावूं शकता. तशें आमचें थंय जावचें ना. तो एक दुसरो प्रॉब्लेम आसा भुरग्यांच्या बाबतींत. आनी बाकी उलोवन न्हू सगळ्यांक तुमी विचारा, उलयतले. एक आमचे हांगा स्कूल आहा आनी गांवांतली सगळीं भुरगीं हांगा शिकता. आनी एक कितें आमचें फंक्शन आसता, 15 ऑगस्ट म्हणूं नाका, परत सरस्वती पुजन म्हणूं नाका, अशीं सगळीं हांगा एकत्र येवन मेळटात. तेंचें कॉम्पिटिशन आसता, सगळें आसता आनी तें आमकां सगल्यांक ह्या तेंच्या पेरंट्सांक सगल्यांक हांगा तेंचें पळोवपाक मेळटा. बेगीन एक ते एक हें आहा, कित्याक आपल्या भुरग्यांचो कितें हें करता न्हू, ती सगळीं प्रत्यक्ष तांकां पळोवपाक मेळटा. आनी हें आतां इस्कॉल हांगासून धारकाण्यार व्हरचें केलां तें आमकां पेरंट्सांक कोणाकच मान्य ना. तें हायटिना असे जे काही गांव आहा जेंचे पावसान टोटली सगळ्या जगा कडलो संपर्क तुटता. तांकां लायट नासता, तांकां तुजे मोबायलाचे कनेक्टिविटी कांय नासता. तेन्ना ह्यो सगळ्यो गोश्टी सरकारान विचार करून मागीर मर्ज करपाचें. आमचें ना, आमी ते विरोध करिना, सामको विरोध करिना, पण आमी आमचो हे प्रॉब्लम जाल्यार सरकारान ना जाल्यार आमचे हे प्रॉब्लम पयलीं सॉल्व करपाचे. आमचे रोडाचे आतां उदक जे तारीर म्हणटा थंय उदक जें येता ते आमी रोडाक ते हायट दिवन हें करपा खातीर आतां जवळ जवळ म्हाका दिसता कितकीशीं वर्सां आमी सरकारा कडेन खटपटी करता, इस्टिमेट पावयल्या, सगळें केलां, पूण सरकारान अजून तेजेर कांय एक्शन घेवंक ना. सत्तरीप्रमाणेच भटवाडी कोरगाव येथील पालकांनी देखील सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. सरकारने हे प्रत्येक सरकारी शाळेला जे कळवलेले आहे की विलिनीकरण करा म्हणून, ते ही विलिनीकरण पद्धत आम्हाला नको आहे. भाऊसाहेब बांदोडकरांनी स्वतंत्र गोव्यात प्रत्येक खेड्यात, प्रत्येक गावागावात, प्रत्येक वाड्यावाड्यावर ह्या शाळा सुरू केल्या ह्या बहुजन समाजासाठी. आणि आज ही शाळा तशीच आम्ही टिकून ठेवलेली आहे. तर ही शाळा आमची अशीच राहिली पाहिजे. आम्हाला दुसऱ्या शाळेत विलिनीकरण नको आहे. ही शाळा आम्हाला जवळ पडते, 2-3 किलोमीटरच्या आवारात येते. सेकंड थिंग, इथे फॅसिलिटीज सगळ्या अवेलेबल आहेत. आम्हाला जर तुम्ही फॅसिलिटी देऊ इच्छिता तर ह्या शाळेमध्येच द्या. ज्या शिक्षका बी तुम्ही काय इंग्लिश काय शिक्षिका आहेत त्या पण तुम्ही इथं एक्स्ट्रा दिला तरी चालेल. इथे जी तुम्ही आता बालरथ वगैरे काय सांगतायत ते आम्हाला ॲक्च्युली गरज नाही आहे. कारण आम्ही स्वतःहून आम्ही पॅरेंट्स इथे मुलांना पाठवतो, त्यांची काळजी घेतो. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सिली सोल्स बार कॅफे अँड रेस्टॉरंटच्या बाबतीत सफेद झूट लोकांसमोर मांडतायत. ईट ऑल फूड अँड बेव्हरेजेस ही कंपनी स्मृती इराणींच्या कुटुंबियांच्या मालकीची असून दोन्ही कंपन्यांचे GST क्रमांक एकच असल्याचा खुलासा गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी केला आहे. इराणींच्या खोटेपणाला पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी चोडणकरांनी केली आहे. The Union Minister, Srimati Smriti Irani, reacted to the various news, various press conference, whereby she has denied that her family has any connection to this bar and restaurant. That is which is located in Asgam. Thereafter, there was various controversy regarding its liquor license, about its renewal, and all that issues. I don't want to go into all the technical nitty-gritties on this issue. Just want to focus on the Smriti Irani's
past and the present statements, and how she is a liar, and she is not just a liar, she is a pathological liar, and she is not telling lies for the first time, she did it in the past. I don't know how many of you recall Smriti Irani's qualification controversy. In the qualification controversy, first she claimed that she is she has been completed the graduation, and subsequently in another affidavit that she filed, she claimed that she has done only become first year. And this controversy also was there all over India for a long time, and her two affidavits also still in the went up to the court also. So in one election, she has filed one affidavit claiming that she is BA graduate, and in the another affidavit thereafter she is claiming that she is Bachelor of Commerce Part 1 that she has completed in 1994 in the School of Open Learning Correspondence University of Delhi, contradicting to her earlier affidavit. Now, the same way she has reacted to this controversy, where her family, I again claim that her family is involved in this bar, where her husband and her children also are the part and parcel of the company which has promoted the City Soul Cafe and Bar at Ajmer. And she has completely refuted that, and she has declared that she has no connection to the City Souls Cafe and Bar. Thereafter, all of you know, our Youth Congress went on a protest there, where they found that the end bar was pasted with another black sticker, which they removed to prove that something is fishy. Otherwise, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता. RSSला भारताचा तिरंगाही मान्य नव्हता. पण आता शेवटी त्यांना आपला तिरंगा मान्य करावा लागला, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी केला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जर कुणाचं महत्त्वाचं योगदान असेल तर ते काँग्रेसचंच, असं वक्तव्यही चोडणकरांनी केलंय. And this Tiranga was basically was the struggle of the members of the Indian National Congress, the sacrifice. We lost a lot of our members and the leaders during this struggle for freedom. I don't think, because they never got an opportunity. Narendra Modi and his all party leaders never got an opportunity to serve this country, to fight for this country those days, because many of the leaders were with British that time. So now they want to prove their nationality or nationalism, for which they are actually trying to project themselves as their nationalist and the nationalism issue. They took long years to accept this Tiranga, and we are happy. Actually, our party president also has reacted on that. That we are happy that ultimately BJP and RSS are celebrating the Tiranga. It is almost 30-35 days. I don't know the exact record. If you give me some time, I will able to reply. They were not putting the Tiranga on RSS headquarters. So it's almost I think 91 or 2001. They realized and they started
using. What is So it is a big achievement for What is the India. reason? What is the reason? What is the reason? They have realized the entire countryman's blood is in that Tiranga, the sacrifice in Tiranga. It was only because the entire freedom struggle was headed by Indian National Congress. The RSS ideology were not able to digest that because they were the part of the British. They were actually supporters of British. The RSS entire family, that time there were Johnson and all that, they were not in favor of freedom. They were actually the part of it. They were not joining the freedom movement. पण RSS तो झेंडा अजून कायम हा त्यांचा वेगळं होतं. See, every organization may have this. So there is only one national flag. There is only one country, Hindustan, Bharat or India, we may call it. But it is a proud moment that RSS and BJP, including the Prime Minister, started celebrating the Tiranga for which Indian National Congress leaders had sacrificed their blood and life. राज्यात मच्छीमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक मच्छीमार मासेमारी करण्यासाठी आपल्या होड्या समुद्रात घेऊन जातात. या पार्श्वभूमीवर मच्छीमार मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतला आहे. समुद्रात जाणाऱ्या होड्यांची यापुढे मच्छीमार खात्याकडून तपासणी करण्यात येणार आहे. बेकायदा ट्रॉलर्सवर आणि LED फिशिंगवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं मच्छीमार मंत्री निळकंठ हरळणकर म्हणाले. 1 तारखे ॲज पर ह्याच्याप्रमाणे 1 तारीख 1 ऑगस्ट फिशिंग ड्युटी ओपन केले फिशिंग आणि अकॉर्डिंग टू हायकोर्ट डायरेक्शन ह्यो स्टेशन केल्ल्यापासून बोटी आसा जायत जाल्यार आमच्या मनशान वचून ऑफिसरान ते इन्स्पेक्ट करप आनी जर कितें गावलें जाल्यार तेजेर एक्शन घेवपाची केस रजिस्टर हें करता आसतना आमचे स्टाफ सगळे जेटींचे अलर्ट आहा प्लस तांकां पुलीस प्रोटेक्शन आहा ते करता आसतना काल एक फिशिंग बोटीचेर एक गावल्ली आनी अकॉर्डिंगली तेजेर केस रजिस्टर केली मालीम जेटीचेर LED व्हरताले तेका दवरलेले आसले बोटीन भितर आसले ट्रॉलरान आसले. जेन्ना आमचे जेटीचेर जी बोट आसा तेजेर तर गावली जायत जाल्यार ऑब्वियसली तेजेर 100% केस जाता. तशें आमचे जेटीचेर बोट आसा तेजेर गावली. अकॉर्डिंगली आतां हेन्स जेन्ना बोटी भायर फिशिंगाक वयतली जाल्यार आमचे लोक तेजें इन्स्पेक्शन करतले तांकां पास दितले. विथआउट आमचो पास रसीद काडल्या शिवाय तेंच्यांनी भायर फिशिंगाक वचप ना. तूं इन्स्पेक्शन केल्या उपरांत पास इश्यू पास करता. इश्यू करता आनी तेन्नाच ते भायर दर्यार ते खंयच्याय मार्गान हें डायरेक्शन दिता हायकोर्टान. ओके. सो आतां खंयचे बोटीक उदकान वचपाक जाय ट्रॉलराक उदकान वचपाक जाय जाल्यार इन्स्पेक्शन करून पास मेळटा तो घेवन वचप. ते ऑफिस आसा प्रत्येक ते प्रत्येक जेटी वचून तो आमचो स्टाफ वयतालो पळयतालो रस्ते दिता. पासा शिवाय तेंच्यांनी उदकान वचपाक मेळचें ना. आनी कोणी जर भायर गेल्यार जाल्यार तांकां कोस्टल पुलीस गोवा पुलीस प्लस आमचे लोक तांकां रेड करूंक शकता. आनी पुलिसेक आनी कोस्टल पुलिसेक ओपन दिल्लें आहा डायरेक्ट तेंच्यांनी रेड मारप. कोणी जर हांगासरल्यान पास घेवन भायर गेल्या उपरांत LED जर भायल्यान कलेक्ट करता जाल्यार भायर कोस्टल पुलिसाकूय पावर ते सर्वेलन्स करतले. ते चालू आसता. बोटी आसतले सर्वेलन्स आमच्यो बोटी आसतले कोस्टल पुलिसूय आसतले. वास्कोच्या प्रसिद्ध देव दामोदराच्या भजनी सप्ताहाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दामोदर हे समस्त गोंयकारांचं श्रद्धास्थान. गेल्या 2 वर्षांपासून कोविडमुळे या उत्सवाचं स्वरूप मर्यादित होतं. यंदा मात्र सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. श्रावणात गोव्यात सगळीकडेच मंगलमय वातावरण असतं. गावोगावी देवळात टाळ मृदंगांच्या आवाजात हरिनामाचा गजर होत असतो. तुक्या नामाचे अभंग आळवले जातात. कीर्तनकार बुवांचा तराणा रंगलेला असतो. देवदर्शनासाठी आलेल्या महिलांच्या लांबच लांब रांगा दिसू लागतात. आणि मग नकळतच वास्कोच्या दामोदर सप्ताहाची आठवण होते. गोव्यातच नव्हे तर गोव्याच्या सीमेलगतच्या कारवार, सावंतवाडी, बेळगाव यासारख्या परिसरातील लोक वास्को सप्ताहाची आतुरतेने वाट पाहत असतात. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण शुद्ध षष्ठीला वास्को सप्ताहाला सुरुवात होते. गेली 2 वर्षे कोविडच्या प्रादुर्भावामुळे या उत्सवाला मर्यादित स्वरूप प्राप्त होतं. मात्र यंदा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. बुधवारी जोशी कुटुंबियांकडून देवाला श्रीफळ वाढवून
श्री रामनाथ दामोदर महाराज की जयच्या जयघोषाने आणि जय जय राम कृष्ण हरीच्या गजराने श्रीदेव दामोदर भजनी सप्ताहाला सुरुवात झाली. आज गोंयभर आसा आनी एकाच जातीचे न्ही जाल्यार सगळे धर्माचे लोक हांगा दामबाबाक मानतात आनी त्या खातीर सगळे हिंदू क्रिस्तांव मुस्लीम कोणीय धरले जाल्यार आज ह्या सप्ताक येतात. म्हाका चड उलयनासतना म्हाका इतलेंच सांग दिसता सगळे गोंयकारांनी ह्या वर्सा आमी 2 वर्सां मागीर हो दामोदर सप्ताक करतात. सगळ्यांक आमकां आमंत्रण तुमकां की हांगा येवचें, दामबाबाचें दर्शन घेवचें, आशिर्वाद घेवचे आनी ह्या सप्ताक सहभागी जावचें. वार्षिक ही जी हे जे आमचे दामबाबाच्या फेस्त तिका सेलिब्रेट करता सप्ताह म्हणून कितली उत्साह लोकां मदें आमी सदांच पळयतात आनी सगळे लोक हिंगा सगळे हे फेस्टिवलाक पार्टिसिपेट जावन हांव समजता तेजे आशिर्वाद आख्खे गांवचेर आपल्याचेर आनी आपले सगळे कुटुंबाचे लोक मागतात. म्हाजी एकूच मागणी की आमचे वास्को शहरान आतांच जो बरो सुरवात जाला नवीन MLA येवन नवीन आमचो सरकार येवन हे काम दामबाबान एक बरो आशिर्वाद दिवन खूब कल्याण करपाचें. गेली 2 वर्सां कितें जालें आमकां कोरोना आसलो त्या खातीर उत्सव आहा तो त्या दबाज्यान करपाक मेळ्ळो ना म्हणून आमी मातशे निरुत्साही जाले आनी सगळे भाविकूय मातशे निरुत्साही जाले. पूण ह्या वर्सा कितें जाल्लें आहा की चडशी डेथ वगैरे आनी कोरोना खातीर ते कमी जाल्ले आहात आनी जो आमचो उत्साह मातसो वाडलो आनी आमी सगळ्यांनी ठरयलें की ह्या वर्सा आमी जनरल बॉडी मिटींग घेवया आनी आमचे प्रशांत जोशी आसले जनरल कमिटीचे अध्यक्ष तांच्यान आमी सेंट्रल कमिटी मिटींग घेवया आनी उत्सव समिती काडया. आयज 123 वर्सां जाता आमच्या दामोदर सप्ताक आनी बरी गोश्ट पुरातन काळाच्यान म्हणटात तो सप्ताह हे सगळे मनयत येयल्लेले आसा वास्कोकार आनी मोठ्या उमेदीन म्हणटात ते मनयत येयल्लेले आसा. आयज देखून म्हणटात ती सुरवात जाली म्हणटात ते भितून अशोक मांद्रेकर आनी म्हणटात ते भजनाची सुरवात केली. बऱ्या हेतून म्हणटात ती सुरवात केली. प्रशांत भाई म्हणटात ते तेंच्या हस्त्यान श्रीफळ दवरले दामबाबाक आनी सुरवात म्हणटात ती आमच्या सप्ताची जाली आनी एक वातावरण सगळे आनंदमय आसा. सबंद वास्कोकार म्हणटात ते सप्तकाक रावताले केन्ना म्हणटात तो असो ओपन जाता सगळे आनी ओपनली म्हणटात ते जनसमुदाय जावं सोयरे दायरे म्हणटात ते येवन म्हणटात ते दामबाबाचें दर्शन घेता. म्हाका अशें दिसता की खूब 1-2-3 वर्सां अशी गेली की ती आतां तेच्या पेक्षा आतां खूब त्या समितीन जावं लोकांनी तांकां उत्कृश्ट असो साथ दिली आनी ताका लागून यंदाचें वातावरण अशें ते वेगळेच कशें जालें तयार. सगळे आमी लोक आमचे लोक सगळे भारावून गेले. भजनाचे हे सिस्टम होते तशी परत जाग्यार हाडपाचो प्रयत्न करतात. तांकां आमचे भरपूर शुभेच्छा कमिटीक म्हणा की कलाकारांक म्हणा अशें म्हाका तें खूब बरें दिसलें. गेल्या 2 वर्सां सप्ताह जाला ना कोरोना लागून म्हणून कशे भशेन पळयता ना यंदा आतां काय अशेंच जर आमी प्रत्येक वर्सा जर फाटीं रावले जाल्यार लोकांची मनां दुखता आनी कोरोना आसाच पूण कोरोना तसो भिवपाची गरज ना. प्रत्येकाने त्याचे नियम धरले आणि त्याच्या प्रमाणे आरोग्याक आपण सांभाळले तर काय प्रॉब्लेम येना दामोदराच्या कृपेन. आज सप्ताह 2 वर्सां जाल्ल्यान खूब जाणांक उमेद आशिल्ली सप्ताक येवपाची. त्या पण लोकांनी एक्सप्रेस केले आयले प्रत्येक जाण आनी लोकांक सांगिल्लें थोडे सुरवातेक कमी करा म्हणून पूण ते कांय कितें भावना दुखोवंक मेळना आमकां पूण आतां तांकां ना म्हणूंक जायना. त्या पण लोक आयले बरी गोश्ट आहा. त्या प्रमाणे आतां वेवस्थीत सप्ताह 2 दीस जातलो कित्याक देवान कृपा केल्या की पावसूय ना आनी महामारीचें संकट कितें आसा ताजे पासूनय मातशें आमकां हें मेळ्ळें मुक्ती मेळ्ळ्या. म्हणजे आतां सद्या तरी कांय दिसना तशें हें जायत म्हणून. सो देवाक फक्त प्रार्थना करता की सगळें वेवस्थीत जावचें. बरकटे मोलेतील बेकायदा चिरेखाणींवर कारवाईचे सत्र सुरू आहे. बुधवारी माजी झेडपी गोविंद गावकरांना भूविज्ञान आणि खाण संचालनालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोविंद गावकरांवर बेकायदा चिरेखाण व्यवसायात गुंतल्याचा ठपका ठेवत तब्बल 2 कोटींचा दंड बजावण्यात आला आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दामोदर शिरोडकरांनी.
राज्यातील विविध भागातील अनेक पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाण व्यवसाय सुरू आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या बेकायदा व्यवसायांना आळा घालण्यासाठी आता सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही या बेकायदा चिरेखाणींचा प्रश्न उपस्थित झाला होता. यावेळी या बेकायदा व्यवसायांना आळा घालण्यासाठी सरकारकडून पावलं उचलण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्या दृष्टीने सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी बरकटे मोलेतील बेकायदेशीर सुरू असलेल्या एका चिरेखाणीवर खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. कुळे पोलिसांनी चिरे कापण्यासाठी वापरण्यात आलेला एक पॉवर ट्रिलर व 3 ब्लेड्स जप्त केल्या होत्या. बुधवारी पुन्हा एकदा खाण खात्याने अजून एक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. बेकायदा चिरेखाण व्यवसायात गुंतलेले बरकटे मोलेतील माजी झेडपी तसंच विद्यमान झेडपी सुधा गावकर यांचे पती गोविंद गावकर यांना खाण खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. स्थानिक बुधो अर्जुन गावकर यांनी गोविंद गावकर बेकायदा चिरेखाण व्यवसायात गुंतल्याची तक्रार दाखल केल्यानंतर खाण खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे. भूविज्ञान आणि खाण संचालनालयाने नोटिसीच्या माध्यमातून गावकरांना तब्बल 2,79,42,388 रुपये दंड ठोठावलाय. दंड न भरल्यास गावकरांवर कारवाई करण्याचा इशारा नोटिसीतून देण्यात आलाय. या नोटिसीनंतर गोविंद गावकरांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केलेत. राज्यात गाजत असलेले बरकटे मोले येथील बेकायदेशीर चिरेखाण प्रकरणी खाण खात्याने माजी झेडपी गोविंद गावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्या नोटीसमध्ये त्यांनी गोविंद गावकर यांना 2,79,42,388 रुपये भरावे असे नमूद केले आहे. त्यामुळे झेडपी गोविंद गावकर यांनी आगाऊ जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. गोवन वार्तालावासाठी दारबंदोड्याहून दामोदर शिरोडकर. आगामी पंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्राची व्यवस्था पैकुळ गावात करा, अन्यथा मतदान करणार नाही असा इशारा पैकुळवासियांनी दिलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास गावकर यांनी. गतवर्षीच्या पावसाळ्यात सत्तरीतील बहुतांश भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर रगाडा नदीला पूर आल्यानं पैकुळ गावातील पूल वाहून गेला. त्यामुळे पैकुळ गावचा इतर गावांशी संपर्क तुटला. त्यानंतर या ठिकाणी तात्पुरता पदपूल उभारण्यात आला. मात्र यंदाच्या पावसात त्या पुलाचे कठडे वाहून गेले. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल आता धोकादायक बनलाय. गेलं वर्षभर नवा पूल उभारण्याचं काम सरकारने हाती घेतलंय, पण अद्याप या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे या गावातील लोकांना प्रवासात अडथळे येतात. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. दरम्यान येत्या 10 ऑगस्टला पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची व्यवस्था पैकुळ गावात करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. जर पैकुळ गावात मतदान केंद्राची व्यवस्था होणार नसेल तर गावातील लोक मतदान करणार नाहीत असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. 10 तारखेक मतदानाचा पूण ह्या गांवाची जर संपूर्ण भौगोलिक परिस्थिती जर पळयत जाल्यार पळय हो बंधारो आसा. ह्या बंधाऱ्याक रेलिंग ना कांय ना. लोकांनी कशें येवपाचें आनी कशें वचपाचें तेव्हा सगळ्यांचो जर ग्रामस्थांचो विचार केलो जाल्यार सगळे ग्रामस्थ अशें म्हणटा की जर पैकुळा जर मतदान केलें जाल्यार आमी सगळे मतदान करतले, ना जाल्यार आमकां मतदानूच करचें ना अशें लोकांचें म्हणणें आसा हांगा. कित्याक ते सगळे 22 किलोमिटराचें अंतर आसा. म्हणटून वचून येवन कितके टायमान कितके लोक भायर सरतले आनी कशें करतले होय प्रश्न आसा हांगा. तेजे खातीर सगळ्या लोकांची ही मागणी आसा की हांगाच मतदान ह्या पंचायत इलेक्शना पुरते तरी हांगाच मतदान केंद्र करचें. अशी संपूर्ण जे वयस्क कोण आसा तांकां वचपाक येवपाक इतको वेळ बसीन बसून खूब त्रास जातले. म्हणून हांगाच तेंच्यांनी मतदान केंद्र करचें अशी संपूर्ण लोकांची मागणी आसा. आणि जर आता 10 तारखेक इलेक्शन आणि 10 तारखेक जर पावस लागला उदक गेलं जाल्यार तुम्ही कितें इलेक्शन करूंक शकचे ना. हेजे वयल्यान उदक वयता पळय, हेजे वयल्यान फाटल्या खेपेक उदक गेलां फूल. हेजे वयल्यान वचून सगळें हें जालां, ते कठडे गेले सगळे. ते जर जायना जाल्यार आमी इलेक्शनाक येवच शकचे ना परत. कित्याक आमी निसर्गाची हें आमी सांगूंक शकना कितें जातलें ती फुडें. पावस पडटलो काय न पडटलो तें. म्हणटून तें कितें आसा तें सरकारान तेजेर विचार करूंक जाय. कठडो बांदप किंवा हें करप तेजे पेक्षा कठडो बांदपा पेक्षा थंय जर हें केलें जाल्यार आमकां सोयीस्कर जातलें. एक गाडी येयली तितके त्यो पेटयो घेवन हें केलें, इलेक्शन केलें, परत गेले. सगळ्यांक सोयीस्कर जातलें. जाणटी आसा ती सुद्दां मतदान घालतलीं, मत घालतलीं येवन. नाल्यार ती घालूंक शकची ना, तेंची मतां फुकट वयतलीं.
तांकां कितें आसा प्रत्येकाक काय हांगसरल्यान 15-20 मिनटां वचून चलपाची हें ना. जर हांगा आमचें तितक्या पुरतें पंचायतीच्या हेच्या पुरतें हांगा जर मतदान केंद्र केलें जाल्यार आमकां सोयीस्कर जातलें. कारण वयस्कर आसा तांकां व्हरूं शकना आमी. भुरगीं आसा तीं कशीं तरी वचूं शकता, बाकीचीं हें जातलीं न्ही, तीं मतदान घालची ना, वोट करची ना, तितकें वोटींग कमी जालें. तेजे पेक्षा तांकां हें करून हांगा केंद्र करचें आनी हें करचें सरकारान एका दिसा पुरतें. वचों शकना शाण्या, आमी वचों शकना, 15 दीस आमी शकना, आमी वोटी करूंक शकना, कळ्ळें न्हू शाण्या. तेन्ना आमकां हांगासर आमची शाळेन करता जाल्यार करुया. आमी आमकां कोण बळा चड गाडी धाडटले आणि पातले जाल्यार आमी लोक येतले. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.